नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहत आहात द बहुजन आवाज. नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 3 दारवा येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम संपन्न. दरवर्षी नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 3 दारवा येथे प्रधानमंत्री शालेय पोषण आहार अंतर्गत शालेय सत्राच्या शेवटच्या दिवसामध्ये स्नेहभोजन दिल्या जाते. यावर्षीसुद्धा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकवृंद यांचा उत्साह दिसून आला. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी निर्माण व्हावी व त्यांच्यामध्ये एकमेकाविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला जाते, असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता चिंतकुट्टलवार यांनी सांगितले. नमस्कार. नगर परिषद शाळा क्रमांक 3ची मुख्याध्यापिका सौ पुष्पलता चिंतकुट्टलवार. आमच्या शाळेत प्रधानमंत्री पोषण आहार अंतर्गत दररोज विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येते. यात दर बुधवारी पूरक आहारसुद्धा देण्यात येतो. पण आता सध्या अतिरिक्त पूरक आहार म्हणून अंडे केळीसुद्धा वाटप करण्यात येते. या अंतर्गतच आम्ही दरवर्षी जवळपास 10-12 वर्षापूर्वीपासून या योजनेअंतर्गत आम्ही मुलांना सत्र संपल्यानंतर सत्राच्या शेवटी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात येते आणि यात मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं जेवण देण्यात येते. वरण, भात, भाजी, पोळी, काही स्वीट असं की जेणेकरून मुलांना शाळेची आवडही निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांना थोडंसं आपुलकी निर्माण होते. कामाची सवय लागते, कशी वाढणं करायचे, कसं सगळ्यांसोबत खाणंपिणं करायचं, या सगळ्या गोष्टीची त्यांना आवड निर्माण होते. याच्यातून जवळपास आम्ही 10-12 वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. धन्यवाद.